शरद पवार सध्या बारामतीमध्ये आहेत आणि शरद पवार यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी आता गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। गोविंद बागेमध्ये कार्यकर्त्यांची बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत ही बैठक होते आणि या बैठकीला योगेंद्र पवार सुद्धा हजर आहेत। आपण पाहतोय योगेंद्र पवार सुद्धा या बैठकीला हजर असणार आहेत। गोविंद बाग या शरद पवार यांच्या बारामतीमधल्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर आहेत। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। योगेंद्र पवार देखील या बैठकीला उपस्थित आहेत। आपण गोविंद बाग या शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या आसपासच्या परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथं जमलेले आहेत। थेट गोविंद बाग या शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या आसपासच्या परिसरातली ही दृश्य जय महाराष्ट्रवर। बैठकीत योगेंद्र पवार देखील हजर आहेत। माळेगाव साखर कारखान्याच्या संदर्भात जी निवडणूक घेतली जाणार आहे या निवडणुकीसंदर्भात ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। तर अजित पवार देखील गेल्या 2 दिवसांपासून बारामतीमध्येच आहेत आणि याच पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर आमच्या सोबत आहेत। नवनाथ, काय अपडेट्स या बैठकी संदर्भात? नक्कीच स्नेहा, आज ज्येष्ठ नेते शरद पवार हे बारामतीमध्ये आहेत। त्यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगाने त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती आणि या बैठकीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी आले होते आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे की माळेगाव सहकारी साखर कारखाना आपल्या पक्षाच्या माध्यमातून पॅनल उभा करून लढवावा अशी कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे। मात्र 12 जूनला या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे उमेदवार अर्ज जे आहे ते माघार घेण्याची मुदत आहे। शरद पवार यांना VSI ची उद्या पुण्यामध्ये बैठक आहे आणि या बैठकीनंतर मी योग्य तो निर्णय तुम्हाला सांगतो असं कार्यकर्त्यांना शरद पवार यांनी सांगितलेलं आहे। एकंदरीतच माळेगावच्या सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगाने शरद पवार यांनी कुठेतरी सस्पेन्स ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहे की जर शरद पवार यांच्या माध्यमातून जर पॅनलच झाला नाही तर कार्यकर्ते आपलं नेमकं भूमिका काय करायची याबाबतमध्ये कार्यकर्ते जे आहेत ते संभ्रमात अवस्थेमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद नवनाथ। त्यामुळे आता या बैठकीनंतर शरद पवार कोणता निर्णय, कोणती घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।